नमस्कार, मी साटम. बघा, 21 मार्च 2024 रोजी यावर्षी मसान होळी खेळली गेली होती. तर मसान होळी म्हणजे शब्दशः अर्थ घ्या, स्मशानात खेळली गेलेली होळी. तर बघा, आणि ह्या होळीमधला इंटरेस्टिंग फॅक्ट असा आहे की ही रंगांनी खेळली जात नाही, तर चितेची जी राख असते ना त्यांनी ही होळी खेळली जाते. मग यामागचा आध्यात्मिक फॅक्ट काय आहे असा जर तुमचा प्रश्न असेल तर बघा, तर तुम्हाला माहिती असेल रंगबहारी एकादशी दिवशी शिवशंकर भोलेनाथांनी काशी क्षेत्रातील वासियांबरोबर होळी खेळली होती. त्यावेळेला लांबूनच त्यांचे सर्वात मोठे भक्त म्हणजे भूत, पिशाच, आत्मा ही सर्व मंडळी शंकर भोलेनाथांना त्यांच्याबरोबर होळी खेळताना पाहत होती. तर या मंडळींनी विनंती केली की भोलेनाथ, तुम्ही आमच्या बरोबर सुद्धा होळी खेळली पाहिजे. त्यावेळेला सर्व गोष्टींचे ज्ञाता असलेल्या भोलेनाथांना ही गोष्ट माहिती होती की ही जी आपली मंडळी आहेत ना ती आयुष्यातील सर्व रंगांपासून दूर आहेत. मग अशा वेळेला होळी कुठल्या रंगांबरोबर खेळायची, तर त्यावेळेला ही स्मशानात राहणाऱ्या मंडळींबरोबर शिवशंकर भोलेनाथांनी होळी मसानातल्या राखेने खेळली होती. त्याचंच प्रतीक म्हणून आज तगत मसान होळी खेळली जाते. बघा, ही कन्सेप्ट इतकी भारी आहे की ह्यामध्ये मृत्यूचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर ही जी संकल्पना आहे ना ती आपल्या राज्यघटनेतील एका महत्वाच्या कलमाबरोबर मेळ खाते. त्याबद्दलचं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट शेअर करेनच. तोपर्यंत कनेक्टेड राहा. बाकी हर हर महादेव.